नमस्कार. शुभम आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आहे होळीचा दिवस आणि होळीच्या दिवशी काल आपण तयारी केली होती सत्यनारायणची. डेकोरेशन वगैरे केलं होतं. तर डेकोरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी काढतो आहे. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजाची मांडणी जी आहे ती मी करतो. तर सगळ्यात पहिला मी जे आंब्याचे डहाळे आहेत ते चारी साईडला चारी कोपऱ्याला लावून घेतो आहे आणि मी ते रबरनी लावून घेतलेले आहेत. चारी कोपऱ्याला 4 आंब्याचे डहाळे लावतो. तर मागच्या साईडला 2 मी लावून घेतले आणि पुढच्या साईडचे जे 2 आहेत ते मी लावतो. मी खरं तर ते बसत नव्हते, सारखे पडत होते, कारण ते रबर असतो ना तो सारखा इकडं तिकडं होत होता, हलत होता, म्हणजे एकदम फिट्ट बसत नव्हता. एका साईडचं उचलत होतं की दुसरीकडे पडत होतं, अशा पद्धतीनं होत होतं. त्यातूनही मी ते ॲडजस्ट करून पूर्ण चारही कोपऱ्याला व्यवस्थित ते लावून घेतलं आणि त्याच्यावर कपडा पण मी आधीच अंथरून घेतला होता. त्यानंतर माझ्याकडं सत्यनारायणचा एक फोटो आहे, त्याला लॅमिनेशन केलेलं, तो लावला आणि त्याच्यावर मी हार घातलेला आहे. तो फुलांचा हार आहे. आणि नंतर मी खाली पाटाच्या चौरंगाच्या बरोबर खाली पिवळ्या झेंडूचं जी माळ आहे ती खाली ठेवलेली, साईडला कडनी साईडने लावून घेतलेले. आणि नंतर मी कळस घेतला, कलशमध्ये पाणी घेतलं होतं आणि त्या कलशामध्ये मी एक हळदी कुंकू, त्यानंतर सुपारी, 1 रुपया, तांदूळ आणि फूल असं त्या कळसामध्ये मी वाहून घेतलं आणि तो कळस पूर्ण केला. त्यानंतर त्या कळसावरती मी 5 प्रकारची खाऊची पानं जी असतात ती ठेवली आणि खाऊची पानं व्यवस्थित रचून घेतली. रचून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक ताम्हण ठेवलं आणि ताम्हणामध्ये तांदूळ ठेवले. तांदूळने पूर्ण ताम्हण तो भरून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. ते पहिला मी खाली काढून घेतलं आणि सगळ्यात आधी मी त्या चौरंगावरती गहू पसरून घेणार आहे. गहू पसरायच्या आधी मी इकडल्या साईडला केळी मांडून घेतली, एक फळ म्हणून. त्यानंतर पुढच्या साईडला मी 3 विड्याची पानं मांडली. 2 एका त्याच्यामध्ये आहेत, 2 करून अशी 3 विड्याची पानं मांडून घेतली आणि त्या विड्याच्या पानाबरोबर मध्यभागी थोडेसे तांदूळ पसरून घेतले आणि त्या तांदळांवरती मी 3 सुपाऱ्या घेतल्या. 3 सुपाऱ्या ठेवल्या. एक कुलदेवतेची सुपारी, एक गणपतीची सुपारी आणि एक वर्णदेवतेची सुपारी, अशा 3 सुपाऱ्या ठेवल्यात. पहिली ती गणपतीची, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वर्णदेवतेची, अशा 3 सुपाऱ्या घेतल्या. त्यानंतर त्याच्या उजव्या साईडला एक नारळ ठेवला आणि नंतर मी बरोबर सत्यनारायणच्या फोटोच्या समोर जिथं आपण गहू अंथरणार आहेत तिथं मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि नारळाला पण मी हळदी कुंकू लावून घेतलं. त्याच्यावरती एक फूल ठेवलं आणि सत्यनारायणच्या बरोबर फोटोवरती एक फूल वाहून दिलं. त्यानंतर बरोबर सत्यनारायणच्या समोर पुढच्या बाजूला मी गव्हाची रास केली आणि गहू पूर्ण अंथरून घेतले आणि बरोबर गहू अंथरून झाल्यानंतर मी त्याच्यावरती तो कळश ठेवला आणि त्यानंतर पुढची तयारी चालू करायची. त्यानंतर कळश ठेवून झाल्यानंतर पुढची तयारी म्हणजे
तो कळस नीट आहे का चेक करायचं एकदा व्यवस्थित. गव्हाच्या राशीवर बरोबर बसला आहे का ते एकदा बघून घ्यायचं. त्यानंतर माझ्याकडं फुलं होती त्या गुलाबाची, तर त्याच्या पाकळ्या मी बरोबर त्या तांदळाच्या तांबवण होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित अंतरून घेतल्या, व्यवस्थित पसरून घेतल्या. त्यानंतर पुढं एक बॉक्स होता माझ्याकडं, तो बॉक्स मी पुढच्या साईडला वापरला आणि त्याच्यावर स्वामींना ठेवलं आणि त्याच्या साईडला बरोबर एक फुलांची माळ जी पिवळी होती ती आतल्या साईड नव्हती, ती बाहेरच्या साईडने व्यवस्थित करून घेतली. ते काय बरोबर दिसायला जास्त एकदम गच्च वाटायला लागलं. त्याच्यानंतर ती काढून घेतली आणि फायनल माझी पूजा मांडून झाल्यानंतर ही पूजा अशी दिसते. ही पूजा करायच्या आधीची मी पूजा दाखवतोय. पूजा केल्यानंतरचा व्हिडिओ पुढे आहे. व्यवस्थित अशी पूजा मी मांडून घेतली आणि ती लाईटिंग मी लावून घेतली. लाईटिंग पण व्यवस्थित दिसते आणि व्यवस्थित पूजा मांडलेली आहे. स्वामींची जी वस्त्र आहेत ती अजून घालायची मी बाकी ठेवली होती. त्यानंतर ज्या 2 समय आहेत त्या लावून घेतल्या, त्या प्रज्वलित करून घेतल्या, त्यांना फूल वगैरे वाहून घेतलेल्या आणि त्याचबरोबर ताट पण तयारी करून ठेवली ताटाची पूर्ण. आणि त्यानंतर सत्यनारायण पूजा चालू केली. सत्यनारायण पूजेला घरचे मम्मी पप्पाच बसले होते आणि सत्यनारायण पूजेसाठी मी सत्यनारायणचा पाठ पूर्ण वाचून घेतला आणि पूजा करून घेतली. त्यानंतर घरासमोर दारासमोर काढलेली ही मूलिका दहनाची सुंदर अशी रांगोळी. त्यानंतर बरोबर हॉलमध्ये आल्यानंतर हे असं घरामध्ये आहे आणि बरोबर समोरच्या साईडलाच आम्ही सत्यनारायणाची पूजा मांडून घेतली होती आणि ही सत्यनारायणाची पूजा एकदम मस्त झाली होती. त्याचबरोबर त्याच दिवशी आमच्या घरी मायराणी म्हणून असतं, तर त्याची ही पूजा आम्ही करून घेतली. त्यानंतर ही देवाची पूजा, देवार आमचा असा आहे. त्याचबरोबर कलश वगैरे सगळी पूजा झालेली होती. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजून गेले होत्या आणि नंतर आम्ही घराच्या खाली गेल्यानंतर होळीसाठी सगळी तयारी करून घेतली. गोवऱ्या वगैरे रचून घेतल्या आणि रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर पूजा होळीची केली आणि होळी पेटवून दिली आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं आणि होळीमध्ये नारळ एक अर्पण केला आणि संध्याकाळी पुरणपोळी खाऊन होळीचा दिवस पूर्ण साजरा केला. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.